चला आता काय थोडसे पुन्हा आता आपल्याला आणायला लागते फण. हे फणाचे वजे आता सुमित बांधताय. आतापर्यंत मीच बांधले. सुमिताने फक्त हे काढू काढू ठेवले कारण हे लई दिसायचे आमचे ढग आहे. ढगबुडी साप माप राहते ना तर उकटू काढून ठेव म्हणलं सुमिताने. मी नेऊन बघा आता भाऊ बहिणीनो हे बघा चाललो आता डोक्यावर असं वजं घेऊन तिकडे नेऊन आता बंडीवर टाकत जातो. सुमित तोपर्यंत फण काढून ठेवत जाते. नमस्कार भावा बहिणीनो, कसं काय चाललं आपलं? आमचं अगदी ठीक चाललंय. तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. भावा बहिणीनो आम्ही वावरामध्ये आलो होतो काम करायला. काम म्हणजे कोणतं आमचं हे आमचं फणं जमा करणं. तर फणं जमा करता लागली ताण आम्हाला. आता पाणी पिलो आम्ही. जागा नाही म्हटलं व्हिडिओ काढाले तर पाहू म्हटलं थोडंसं म्हटलं थोडी जागा खाली करून आमची मी फोन निमली होण्या खराब. व्हिडिओ मग काढला एक सकाळी जेवणाचा. माझी भाजी काची केली मग फणसची भाजी केली ती. तो व्हिडिओ झाला खराब. आता तरी पण थोडीशी आता जागा रिकामी केली. पाहू म्हटलं मावते का हा व्हिडिओ म्हटलं. मावंत बरंच आहे तुम्हाला दिसते नाही मावंत काही दिसत नाही तुम्हाला हा व्हिडिओ. हे बघा तुम्हाला दाखवतो पहा. हे बघा तिकडे बंडी दिसते काय तिकडे बंडी आहे बाबा. त्या बंडीमध्ये फणं आम्ही जमा करतो. हे तिकून लांबून आणतो फणं. थोडं ढीक आणत आहे ते तिकडला ढीक आणणं चालू आहे आता. डोक्यावर आणता फणं. शहरातले व्हिडिओ सुद्धा काढले होते. एक व्हिडिओ सुद्धा काढला होता त्याच्यामध्ये ते फणं तुम्हाला दिसते. फणं मोठा व्हिडिओ काही काढत नाही मी कारण तर मोठा व्हिडिओ मावू शकत नाही मेमरीमध्ये. आता पाणी घेऊन पेन झालं आता आपलं मग दोघांना पाणी पेलो. आता थोडीशी ताण लागली वाटते सुमित पेते आता पाणी. मस्त आमचा थंडगार पाणी. वावरात पाणी पिण्याची मजा मस्त असते. जबरदस्त वाटते वावरामध्ये. आणि हे आमचा फ्रीज आहे. हा गरीबाचा आमचा फ्रीज. या फ्रीजमधलं आम्ही पाणी पेलो. थंड गार लागलं. उन्हात त्यांना तपलं आपण काम धाम झालं थकलं भागलं तसं थंड पाणी झाडाच्या सावलीमध्ये बसून पिलं तर ते पाणी पिण्याची मजा अवरत असते. एक वेगळा आनंद भेटते. अवर्णनीय असते तो आनंद. शब्दामध्ये सांगू शकत नाही तो आपण आनंद. आता कसं आहे यावर्षी पुन्हा पाणी काही म्हणावं तसं झाला नाही. हे बघा हा थोडंसं पाणी आहे. जास्त वल नाही का खाली कोड्डस आहे. हे बघा हे खाली असं काढलं नाही. हे बघा खाली कोड्डस लागते. लागलं कोड्ड खाली खाली कोड्डस लागते का जास्त वलच नाही. बुकवल आहे. त्या वलामध्ये पेरलं म्हणलं आपण कपाशी पेरली तर काही फायदाच नाही वापरतच नाही. आणि यावर्षी पुन्हा ये माझ्या मागल्या याप्रमाणे पुन्हा हे बघा हे लोकांचं हे आहे आमच्या मागं लोकांचे झाडं झुडं आणि आम्हाला त्रास. दुसऱ्याचे उपद्व्याप आणि एकाच्या नळड्याला फास दुसऱ्याच्या नळड्याला फास असं काही ते म्हणणं आहे ना. त्याप्रमाणे आमचे 24-25 वर्षे आमचे फुकट गेले नाही जास्त झाले. 30 झाले वर्षी हे झाडं लावली. आमची पुन्हा कपाशी जाते. 1.5 एकर मी जागा पाहिली यावर्षी. का म्हणावं तसं उत्पन्न झालं नाही. मी एकरी 17-18 क्विंटल कपाशी पिकवतो. कोरडवाली मी स्वतः पिकवतो. एवढी माझ्यात टेक्निकल आहे. कष्ट करण्याची हिंमत आहे. पण जास्त कापूस झाला नाही. 10.5 क्विंटल कापूस पिकला फक्त 1.5 एकरामध्ये. तेवढ्या थैल्या लावून फक्त जेवढ्या पराठ्या लावल्या 3.5 थैल्या टिबल्या 1.5 एकरात तरी तेवढा कापूस पिकला. आता मी लई कापूस पिकवतो जीवनामध्ये. ज्यावर्षी पुन्हा हे झाड तोडलेच नाही. तोडते म्हणे तोडलेच नाही. केव्हा तोडायचे आता हे झाडं. अशी आता गोष्ट राहते आता आमच्या गावाकडं. चला आता काय थोडसे पुन्हा आता आपल्याला आणायला लागते फणं. भावा बहिणींना आता जातो आम्ही दोघं आणि तो पुन्हा फणं बाकीचे असे आता तिथं आहे दोरी ठेवून. हे बघा इथं आहे दोरी ठेवून आहे. दोरी घेतून जातो आता तिकडे. हे बघा ही बंडी भरली आम्ही. आणि मग खतही नाही आणलं. भावाचं खत आणलं. आंबोले लागते चांगलं खत. 26 मध्ये खत पाहिजे. हे बघा भावाचं खत आणलं. भावानं कोणतंही आणलं खत. त्याला नाही पटत तेवढं. सांगलं तर पटत नाही आमच्यासारख्याचं. टेक्निकल कली माणसाचं आमचं नाही ऐकत नको काय कसं आमचं काय वाया जाणार आहे सांगा आता. अशी आता गोष्ट आहे. मग जास्त लोक कोण नाही ऐकत. मग बुडाकडे लागून जाते. 20 लागायचं लोकांपेक्षा वर चढ राहतो लोकांपेक्षा. मी पद्धतशीरपणे काम करतो. त्यामुळे मी जीवनामध्ये म्हणजे कोणाला पैसे मागायची काही पाळी येत नाही. जीवनामध्ये सहसा येत नाही. कधीच येत नाही. आणि मी कोणाच्या मागं धावत नाही. कोणाच्या पुढे करत नाही. कोणाला मग दे पैसे म्हणून भीक मागत नाही कधी आयुष्यामध्ये. फक्त एकदा यूट्यूबमध्ये पैसे मागितले होते कारण तो माझा कान वाहत होता. डॉक्टरनं मला ऑपरेशन सांगितलं होतं कानाचं. पण मी ऑपरेशन केलंच नाही. मी स्वतःच घेतली औषधी. डॉक्टरनं मला कानाची औषधी दिलीच नाही. गोळ्या द्यायला लिहून गोळ्याने काही फायदा झालाच नाही. मी स्वतः केला उपाय. माझा कान बसला. 5.5 महिने माझ्या जीवाला झोप नव्हती. त्यामुळे माझी तब्येत झाली खराब. मानसिक संतुलन बिघडलं होतं. म्हणून लोकांना मागले होते पैसे जे असेल ते. त्यामुळे म्हणलं मला ऑपरेशन करायची पाळी आहे म्हणलं. पण हो का
म्हणून ते मी मागितले होते. आता मी आयुष्यामध्ये कोणाच्या पुढे मी हात नाही पकडले जीवनामध्ये. आता समुद्र बांधते पहा आता बांध. आत्तापर्यंत मीच बांधले. हे आपलं त्याला काय म्हणते, त्याला काय म्हणते हो, दिमाग काम करत नाही. हा हे फणाचे वजे. हां वजी म्हणता मी. वजी आता सुमित्र बांधताय. आत्तापर्यंत मीच बांधले. सुमित्राने फक्त हे काढू काढू ठेवले, कारण ते हे लई दिसायचे आमचे ढग आहे. ढगबुडी सापं मापं राहते ना, तर उकटू काढून ठेव म्हटलं सुमित्राने. मी नेऊन टाकत जातो फणं तिथं. सुमित्राला म्हटलं तुम्ही त्याला नेत नाही, मीच नेता स्वतः. आता बांधतो, आता नेऊन टाकतो मग. आता बघा आता भाऊ बहिणीनो, हे बघा चाललो आता डोक्यावर असं वजं घेऊन तिकडे नेऊन आता बंडीवर टाकत जातो. सुमित्र तोपर्यंत फणं काढून ठेवत जाते, मी नेऊन टाकत जातो. आता अशा प्रकारे आता चालू आहे. आता सकाळपासून आता हेच काम चालू आहे आमचं, डोक्यावर नेऊन टाकायचं. असं जायचं आता आमच्याकडे. आता सांगा कोण कोण असे कामं केले सांगा. आता कोण खेड्यामध्ये जातो ते पहिलं सांगा. आता तुम्ही ही गोष्ट आता आता आलीच आहे आपली बंडी जवळ. बंडीपाशी गेलं का आता हे वजन थोडंसं लांचच आणलं मी आत्ता. लांचच आणलं. याच्या पहिलं मोठं वजन आणलं होतं, व्हिडिओसुद्धा काढला होता, हाय व्हिडिओ. आणि म्हणजे आता काय जास्त फन नाही, ते त्या ढिगावर राहिली. थोडीशी राहते फणं. दीड होत होता, दीड वजं. हे एक वजं आणलं लांचच. दीड होत होतं वजं. दीड वजं करण्यापेक्षा म्हटलं लहान दोन वजे करून म्हटलं एक आणलं. आता एक लांचं वजं पुन्हा आहे शिल्लक, ते आणतो. तिकडे आहे सुमित्र आहे बघा, तिकडे आहे सुमित्र. आता हे सोडतो, बंडीवर टाकतो, पुन्हा जातो आणायला. झालं मग तिकडे जायचे वजं आणायचं. ते आणतो वजं, मग घराकडे न्यायचं जाते बंडी. आता भाऊ आत्ता म्हणजे फोन लावला भावानं, की आत्ता आणतो म्हणे बैल बंडीमध्ये. सॉरी आत्ता बैल आणतो म्हणे, तर जाय म्हणे वावरामध्येच. जायचं मला वावरामध्ये. आता हे झालं बांधबून झालं का भाऊ बैल आणते, बंडी घेऊन घराकडे जातो मग. असं आता आहे. आता चला मित्रांनो, व्हिडिओ येतच थांबवतो. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. नमस्कार. येत आहे वेळेमध्ये. धन्यवाद.